जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 1 चा अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं असेल, काहींना कॉलेज अलॉट झालं नसेल. मग आता पुढे काय करावं या संपूर्ण गोष्टींवर डिटेल मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आता ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये काही कॉलेजच अलॉट झालं नसेल, म्हणजे एकही कॉलेज त्यांना मिळालं नसेल, मग आता हे का झालं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, तुम्हाला जो पर्सेंटाईल मिळालेला आहे ना, त्या पर्सेंटाईल पेक्षा 4% वरती आणि 4% खालती या झोन मध्ये जेवढे पण कॉलेजेस येतात, हे सर्व कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं की पर्सेंटाईल पडले आहे 80%, बरोबर आहे, आणि कॉलेजची नाव टाकली समजा COEP, VJTI, SP, त्याच्यानंतर समजा PICT, PCCOE, ठीक आहे ना. असे कॉलेजेस म्हणजे जे मोठे मोठे ज्यांचे कट ऑफ खूप जास्त आहे असेच कॉलेज टाकून ठेवले, बरोबर आहे. आणि त्यानंतर सेफ कॉलेजेस टाकलेच नाही, म्हणजे त्यांनी काय केलं, ड्रीम कॉलेजेस टाकले, बस तेवढंच केलं आणि सोडून दिला फॉर्म. पण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात सुरुवातीला तुम्ही काय करा, पहिले ड्रीम कॉलेज टाका ना, काही हरकत नाहीये. त्यानंतर टार्गेटेड कॉलेज टाका की ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जर तर मिळू शकतं कॉलेज, म्हणजे अटीतटीची गोष्ट आहे डायरेक्टली, म्हणजे मिळालं तर मिळून पण जाईल, नाही मिळालं तर नाही मिळणार, म्हणजे त्याला टार्गेटेड कॉलेज जे तुम्हाला मिळू शकता, बरोबर आहे. आणि त्यानंतर काही टाका सेफ कॉलेजेस टाका, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि एका जरी कॉलेजला नंबर लागला ना, तर आपण पुढे जाऊ शकतो, पुढच्या राऊंडला आपण चान्स घेऊ शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांना आता एकही कॉलेज मिळालं नसेल, त्यांनी पुढचा कॅप राऊंडचा फॉर्म भरताना थोडी काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही ड्रीम कॉलेज टाका, त्यानंतर आपले टार्गेटेड कॉलेज टाका, नंतर काही सेफ कॉलेजेस सुद्धा टाका, ज्या ठिकाणी तुमचा इझिली नंबर लागून जाईल. म्हणजे बघा, मागच्या वेळेसचा पर्सेंटाईल तुम्ही बघा, कट ऑफ तुम्ही बघा, आणि आताचा तुम्हाला मिळालेला पर्सेंटाईल हे बघा, आणि त्यानुसार कॉलेजची लिस्ट तुम्हाला टाकायची. कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल, यावेळेस MHT CETच्या रिझल्टमध्ये भरपूर सारे घोटाळे पाहायला मिळाले आपल्याला. ठीक आहे, तो विषय आता बाजूला ठेवून देऊ आपण, ठीक आहे. पण आता आपल्याला जे आहे ते आहे, आता ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल आणि पुढे जावं लागेल. आपल्याला थांबताही नाही, ठीक आहे ना. चला, लक्षात ठेवा, सेकंड कॅप राऊंडचा फॉर्म भरताना प्रॉपर कॉलेजची लिस्ट तुम्हाला टाकायची आहे, ठीक आहे. हे झालं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही झालेलं आहे अशांसाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं आहे त्यांनी पुढे काय करावं? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट, आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला फर्स्ट कॅप राऊंडला जर तुम्हाला पहिलंच कॉलेज जर तुम्हाला मिळालं, काय पहिल्या कॅप राऊंडला बघा, कॅप राऊंड 1ला जर तुम्हाला पहिलंच कॉलेज जर समजा अलॉट झालं, तर ते होऊन जातं ऑटो फ्रीज, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आणि जर असं चुकून झालं असेल कोणासोबत की समजा मला सर फर्स्ट इयरला पहिल्याच राऊंडला पहिलंच कॉलेज मला अलॉट होऊन गेलेलं आहे आणि मला ते घ्यायचं नाहीये, जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नसेल, तर पहिली गोष्ट तुम्ही टाकलं का बरं त्या ठिकाणी ते, ठीक आहे ना. आता ठीक आहे, टाकलं गेलं, ठीक आहे. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं नसेल, तर तुम्ही पुढच्या कॅप राऊंड मधून सर्व बाद व्हाल. तुम्हाला डायरेक्टली आता सर्वात शेवटचा जो राऊंड असतो ना आपला, काउन्सिलिंग राऊंड, मॅनेजमेंट कोटा थ्रू, ठीक आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही कॅप राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिपमध्ये सूट मिळणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे ना. तर पहिल्या राऊंडला जर पहिलं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं असेल, तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल, ठीक आहे. चला, आता घ्यायचं असेल तर मग काय करायचं, तर तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सची काय करायची, सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस प्रत्येकाची तुम्हाला झेरॉक्सचे 4 सेट तुम्हाला काढून ठेवायचे आहे, ठीक आहे ना. चला, असो, कारण 2 सेट तुम्हाला कॉलेजला जमा करावे लागतात आणि उरलेले 2 सेट जे आहेत ते तुम्हाला स्कॉलरशिपला लागतात. 1-2 सेट तुम्ही एक्स्ट्रा मारून ठेवले तरी सुद्धा बेस्ट आहे. आणि हो, हे लक्षात ठेवा, कारण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे आता कॉलेजला जमा होणार आहे व्हेरिफिकेशनसाठी, त्यामुळे तुम्हाला सर्व जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्या सर्व डॉक्युमेंटचे फोटो, प्रॉपर फोटो किंवा त्याला प्रॉपर व्यवस्थित स्कॅन करून तुमच्याजवळ ठेवायचे आहे, ठीक आहे ना. आता बघा, ज्यांनी फॉर्म भरला असेल घरून त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असेलच, पण लक्षात ठेवा. आणि हो, हे जे कॅप अलॉटमेंटचं जे लेटर मिळेल ना, हे सुद्धा तुम्हाला शेवटच्या वर्षांपर्यंत लागणार आहे. का लागणार आहे? कारण तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो विद्यार्थी मित्र, ठीक आहे ना. ते सर्व डॉक्युमेंटचे 4 ते 5 सेट तुम्ही काढून ठेवा, सर्वांचे प्रॉपर फोटो स्कॅन वगैरे करून ठेवा, नंतर लागेल. कारण एकदाची काही कॉलेजेसमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जमा झाले की नंतर तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी ते परत देत नाही किंवा खूप त्रास देतो तुम्हाला, ठीक आहे ना. चला, असो, तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं की ज्यांना पहिलं कॉलेज मिळालं असेल त्यांना जर ऍडमिशन घ्यावंच लागेल, तर त्यांनी कॉलेजला जायचं आहे, बरोबर आहे. आपलं सर्वात पहिले त्यांना सीट, आता ऑटो फ्रीज झाला म्हणजे काय, सीट ऍक्सेप्ट झालेली आहे ऑलरेडी, ठीक आहे ना. तुम्हाला 1000 रुपीजचं पेमेंट करून 1000चं पेमेंट, ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावं लागेल. नंतर त्याची प्रिंट घ्यावं लागेल की तुमचं सीट कन्फर्म झालंय बाबा, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे बाबा. तर हे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजला जावं लागेल, ऍडमिशन करावं लागेल. कॉलेजची जी पण काही फीज आहे, जी पण काही प्रोसिजर आहे, ती संपूर्ण फॉलो करून तुम्हाला आता वाट पाहायची आहे कॉलेज सुरू होण्याची, ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, पुढची गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज नाही मिळालं, दुसरं, तिसरं, 5वं, 10वं, 15वं, 20वं जे पण काय असेल, म्हणजे पहिलं सोडून इतर कॉलेज जर तुम्हाला मिळालं असेल, ठीक आहे ना. चला, असो, पहिलं सोडून जर इतर कॉलेज जर तुम्हाला मिळालं असेल या राऊंडला, बरोबर आहे. चला, पहिलं नाही मिळालं तुम्हाला, दुसरं, तिसरं, 5वं, 6वं, 7वं जे पण काय असेल, आणि तुम्हाला असं वाटतं की सर मला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं किंवा मला पाहिजे आहे, ठीक आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 10व्या नंबरचं कॉलेज, 11व्या नंबरचं कॉलेज मिळालं समजा,
त्याला वाटतं की नाही यार सेकंड राऊंडला याच्या बेटर कॉलेज आपल्याला मिळू शकतं. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला मिळालेल्या कॉलेजपासून तुम्ही सहमत नसाल, तुम्हाला ते आवडत नाही म्हणजे इन द सेन्स तुम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा बेटर कॉलेज जर मिळालं तर खूप छान होईल माझ्या आयुष्यामध्ये, ठीक आहे ना. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी 1000 रुपये पेमेंट भरायचं आहे आणि पुढच्या राऊंडला फॉर्म भरायचा आहे नव्याने, ठीक आहे ना. आलं लक्षात मला सर्वांना. बघा आता बेटरमेंट केलं म्हणजे काय, की तुम्हाला समजा हे 11व्या नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं समजा, ठीक आहे ना. चला ठीक आहे. आता 11व्या नंबरचं कॉलेज तुम्हाला, हे जस्ट फक्त एक्झाम्पल्स आहे बरं, ठीक आहे. चला सो तर 11व्या नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं समजा. आता हे मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला याच्या वरची पाहिजे आहे, ठीक आहे ना. तर तुम्हाला काय करावं लागेल, सिंपलचा फंडा या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करा, 1000 ची फीस भरा आणि त्या ठिकाणी काय करा, सबमिट करून द्या. आता तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला जायची गरज नाही. बघा बेटरमेंट जरी केलं तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जायची गरज नाही. तुम्हाला कॉलेजमधून फोन येईल की बाबा तुमचा नंबर लागलाय, तुम्ही ऍडमिशन घ्यायला येऊन जा, तुमचा नंबर नाही चालली जाईल, सीट चालली जाईल. ते तुम्हाला घाबरवतात. जर नॉर्मल कॉलेज असेल तर तुम्हाला घाबरवतील की बा सीट तुमची चालली जाईल, असं होईल तसं होऊन जाईल. घाबरायचं नाही, विश्वास ठेवा तुमच्या मोठ्या भावावर, तुमच्या लहान भावावर, जो पण काय असेल तो विश्वास ठेवा, ठीक आहे ना. चला असो. तर बघा मित्र, ही सीट तुमची सेफ राहील. आता ही सीट तुमची सेफ झाली, तुम्ही बेटरमेंट केलं, सीट तुमची सेफ झाली. आता तुम्ही आले सेकंड कॅप राऊंडला. तर सेकंड कॅप राऊंडला ज्यावेळेस सुरू होईल आपला, आता समजा 3, 4, 5 हे 3 दिवस जे आहे हे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी दिलेले आहे, ठीक आहे ना. चला असो, म्हणजे तुम्हाला जे पण काही ऍडमिशन घ्यायचं असेल, नाही घ्यायचं असेल, पुढचा राऊंड ट्राय करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, जे पण काही म्हणजे तुमचा जो पण काही निर्णय असेल, हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला 3, 4, 5 हे 3 दिवस तुम्हाला दिलेले आहे, बरोबर आहे. चला तर तुम्ही ठरवलं की चला बाबा आपल्याला सेकंड राऊंडला आपल्याला अप्लाय करायचं आहे. मग तुम्ही बेटरमेंट केलं तर सेकंड राऊंडला तुम्ही काय करशाल, जे कॉलेज, ज्या नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस तुम्हाला फक्त सेकंड राऊंडला टाकायचं आहे. बघा बेटरमेंटचं ऑप्शन म्हणजे काय, की तुम्हाला जे कॉलेज मिळाले ते मला मान्य आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जर चांगलं कॉलेज जर मला मिळालं ना तर खूप छान होऊन जाईल. ते लक्षात ठेवा, जे कॉलेज 11 नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्यापेक्षा जे बेस्ट कॉलेज आहे, जे तुम्हाला नाही लागू शकले, तेच तुम्हाला आता सेकंड कॅप राऊंडला टाकायचे आहे. आलं लक्षात तुम्हाला. आता 11च्या खाली तुमची जी पण काही लिस्ट असेल ती तुमच्या काही कामाची का नाही, कारण तुम्ही हे प्रेफरन्स जो बनवला होता हा तुमच्या आवडती, तुमच्या पसंती क्रमानुसार तुम्ही बनवला होता का नाही, ठीक आहे ना. आता याच्या खालचे कॉलेजेस तुम्हाला टाकायची गरज नाही. जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय, ज्या नंबरचं, कोणाला 30व्या नंबरचं, कोणाला 40व्या नंबरचं, जे पण कॉलेज नंबर तुम्हाला अलॉट झाला आहे त्याच्यावरचेच कॉलेज तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. म्हणजे जे कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस तुम्हाला या ठिकाणी सेकंड कॅप राऊंड भरताना टाकायचे. तर सेकंड कॅप राऊंड फॉर्म भरताना परत नव्याने तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. असं काही नाही की तोच कॅप राऊंडचा फॉर्म तुमचा रिपीट होईल, असं काही नाही. तुम्हाला परत नव्याने फॉर्म भरता येणार आहे मित्र, हो ठीक आहे ना. चला इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं हो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप राऊंड 2 ला तुम्हाला टॉपचे पहिले तीन जर कॉलेज लागले ना तर ते ऑटो फ्रीज होणार आहे, बरं हे लक्षात घ्या मित्र, हो ठीक आहे ना. बघा सेकंड कॅप राऊंडचा विषय कसा असतो की पहिले 3 कॉलेजेस तुमचे ऑटो फ्रीज होतात, तर हे सुद्धा लक्षात घ्या मित्र, हो ठीक आहे ना. चला तर पहिले बघा, त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बघा जर सेकंड राऊंडला जर आता हा 11व्या नंबरचं कॉलेज आहे, याच्यावरची जे पण काही कॉलेजेस आहे हे जर तुम्हाला लागून गेले, यथा कदाचित जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं, ठीक आहे, हे 11व्या नंबरचं मिळालं, सेकंड कॅप राऊंडचा फॉर्म भरताना तुम्ही अजून नवीन काही कॉलेजेस यावरती ऍड केले आणि हे ऑटोमॅटिक सर्वात शेवटी लास्टला येऊन जातं. म्हणजे जर याच्या वरचे जर कॉलेज तुम्हाला नाही मिळू शकले तर हे कॉलेज तुमचं सेफ राहतं. म्हणजे कॅप राऊंड 2 चा रिझल्ट ज्यावेळेस लागेल आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर मिळालं नाही तर हे मिळालेलं कॉलेज तुमचं सेफ राहील, तुम्हाला कोणतीही प्रकारची फीज लागणार नाही. पण जर समजा तुम्हाला आता समजा 11 नंबरचं कॉलेज तुम्ही हे सगळे कॉलेज तुम्ही टाकले आणि दुसऱ्या कॅप राऊंडला तुम्हाला मिळून गेलं 8व्या नंबरचं कॉलेज मिळून गेलं, बरोबर आहे हो. तर हे जे मागच्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे तुमचं कॅन्सल होऊन जाईल आणि नवीन कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं दिसेल. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय वाटतं, सर मग आता कॅप राऊंड 1 ला मला हे लागलं होतं, कॅप राऊंड 2 ला मला हे लागलं होतं, मग मी आता कॅप राऊंड 2 ला दोघांपैकी कोणतंही एक घेऊ शकतो का? तर असं नाहीये. कॅप राऊंड 2 चा ज्यावेळेस रिझल्ट लागतो तर जर तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट झालं तर जुनं कॉलेज काय होतं आपलं कॅन्सल होऊन जातं आणि आपल्या नवीन कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं. म्हणजे हे आपलं कॉलेज पुढचं राहतं. आता बघा जर नवीन कॉलेज तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला परत 2000 रुपयाची फीस पेमेंट करावी लागेल. आलं लक्षात तुम्हाला? हा बघा नवीन कॉलेज अलॉट झालं तरच ही फीस तुम्हाला पे करावी लागेल. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि तुम्हाला असं वाटतं की नाही मला परत पुढे जायचंय तर ते तुम्हाला मी नक्की सांगेलच, पण सध्याच्या कंडिशनला एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे.
जर नवीन कॉलेज अलॉट झालं तरच तुम्हाला 2,000चं पेमेंट करावं लागेल आणि नाही झालं तर मिळालेलं कॉलेज, पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं काय राहणार आहे, सेफ असणार आहे. तर इथपर्यंत कोणाला काही अडचण विद्यार्थी मित्रांनो? चला ठीक आहे. तर अजून काही अडचण असेल तुम्ही करू शकता. बघा फक्त माझं एकच म्हणणं आहे की कॉलेज टाकताना प्रॉपर टाका, ब्रांचेस निवडताना प्रॉपर निवडा. बघा बरेच जण काय करतात की चला मला कॉम्प्युटर आय टीच पाहिजे आहे, मला AIDS AIML मला हेच ब्रांचेस पाहिजे आहे, मला हेच करायचं आहे कारण भविष्यात तर हेच आहे. मान्य आहे, मी तुम्हाला हे सांगतोय, पण बघा याचा अर्थ असा नाही की बाकीच्या ब्रांचेसला दर्जा कमी आहे. तर बाकीच्या ब्रांचेस सुद्धा महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तुमचं पॅशन ओळखा, तुम्हाला खरंच काय पाहिजे आहे. बघा लोकांच्या, नातेवाईकांच्या जो सभोवतालचा परिसर आहे त्यांच्या गोष्टींवर जाऊ नका. बघा ज्या ब्रांचला तुम्ही आता सिलेक्ट करणार आहे त्या ब्रांचमध्ये तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हालाच आयुष्यभर तुम्हाला काम करायचं. बघा म्हणजे इन शॉर्ट वयाच्या 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, हे डोक्यात ठेवून तुम्ही ब्रांच निवडायची. नाही तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, चला नाही हे सर्वजण कॉम्प्युटर आय टी घेतात, मी बी कॉम्प्युटर आय टी घेतो. बघा कॉम्प्युटर आय टीचं कसं असं माहिती आहे का, की बघा सर्वात जास्त टॉपचा पॅकेज कॉम्प्युटर आय टी वाल्यांनाच मिळतो, या गोष्टीला मी ॲग्री आहे. कॉम्प्युटर आय टीची डिमांड आहे, या गोष्टीला सुद्धा मी ॲग्री आहे. कॉम्प्युटर आय टीलाच भविष्यात स्कोप असणार आहे, या गोष्टीला सुद्धा मी ॲग्री आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्र, कॉम्प्युटर आय टी ब्रांच मिळाली म्हणजेच सर्व झालं असं नाहीये, की तुम्हाला चांगल्या कॉलेजला ब्रांच मिळून गेली तर सर्व झालं असं नाहीये. याच्यात कॉम्पिटिशन सुद्धा तेवढंच सगळं डायरेक्टली. रोज तुमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे की माझा जॉब कधीही जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला रोज अपग्रेड व्हावं लागेल, रोज स्वतःला सिद्ध करावं लागेल, हे लक्षात घ्या मित्र. ठीक आहे, जर तुम्हाला कॉम्प्युटर आय टीमध्ये खरंच इंटरेस्ट असेल, खरंच तुम्हाला कोडिंग, प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे आवडत असेल ना, तरच तुम्ही या ब्रांचेस घ्या. नाही तर इतर कोर ब्रांचेस म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रांचेसला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की ब्रांच आणि कॉलेज निवडताना थोडं प्रॉपर निवडा, थोडा विचारपूर्वक निवडा. इतर लोक निवडताय म्हणून निवडू नका. तुम्हाला काय आवडतं, तुमचं पॅशन काय आहे, हे पॅशनला ओळखायचं विसरू नका मित्र. ठीक आहे ना. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांकडे बघा कॉलेजची लिस्ट तयार करणं काही जास्त काही खूप मोठी गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त काय करायचं, तुमच्या पर्सेंटाईलनुसार मी तुम्हाला सांगितलं की फक्त टॉपचे कॉलेज वगैरे बघायचे, टॉप टू बॉटम सर्वांची एकदम प्रॉपर लिस्ट लावायची, त्यांच्या कट ऑफ वाईज, त्यांचे प्रॉपर कट ऑफ वाईज, मागच्या वर्षी काय कट ऑफ होता, प्लेसमेंट कसं होतं, ॲव्हरेज पॅकेज कसा होता, यानुसार सर्वांची प्रॉपर एक लिस्ट लावायची आणि ती लिस्ट आपली कॉपी पेस्ट करायची आपल्या फॉर्ममध्ये. सिम्पल. बघा याच्यामध्ये खूप जास्त मोठं लॉजिक नाही, पण बघा जर तुम्हाला असं वाटतं की नाही सर आमच्याकडे लिस्टच नाही, सर आम्हाला माहितीच नाही की महाराष्ट्रातले टॉप कॉलेज वगैरे कोणते, तर तुम्ही आमची कन्सल्टन्सी सुद्धा घेऊ शकता. बघा असं काही गरजेचं नाही कन्सल्टन्सी घेणं, हे फक्त जस्ट विद्यार्थी खूप जास्त मागे लागले होते त्यासाठी त्यांच्यासाठी एकदम अतिशय कमी दरात ही लिस्ट तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर ही तुम्हाला म्हणजे बेस्ट कॉलेज कोणते आहे, टॉप कॉलेजची लिस्ट कोणती, म्हणजे कॉलेज लिस्ट डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे तुमच्या जिल्ह्यांनुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही मिळणार आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपली कन्सल्टन्सी आहे. तर विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, तर तुम्हाला डाउनलोड करायचं. त्या ठिकाणी कन्सल्टन्सीच्या क्षेत्रात गेलं की तुम्हाला आपले फर्स्ट इयरची कन्सल्टन्सी मिळून जाईल. अतिशय कमी प्राइस ठेवली आणि या लिस्ट सर्व टाकून दिलेल्या मित्र. हो ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ती लिस्ट जशीच्या तशी जरी तुम्ही कॉपी केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ब्रांच वाईज प्रॉपर बनवली गेलेली आहे. ठीक आहे ना. चला तुमची इच्छा असेल तर करा, जास्त काही असं काही हे नाहीये. ठीक आहे ना. चला असो बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.